दरम्यान हे सरकार अस्थिर आहे, शेतकरी कंत्राटदार कुणाचेच पैसे त्यांना मिळालेले नाहीत अशा शब्दामध्ये विजय वडेट्टीवार यांनी सरकारचा चांगला समाचार घेतलाय। दुसरीकडे मुख्यमंत्र्यांना कंत्राटात कमिशनबाजी दिसल्यामुळे त्यांनी कंत्राट थांबवलं असं म्हणत संजय राऊतांनी शिंदे गटाला टोला लगावलाय। आपल्या निराधार योजनेचे पैसे 4 महिन्यापासून त्या गरिबांचे पैसे मिळत नाही आहेत, 6 महिन्यापासून रोजगार हमीचे पैसे मिळत नाही आहेत। तर आहे काय बा बोलाची कडी बोलाचा भात, बाता करते रहो आणि लोकांना लाता मारत राहा, असं आहे काय? अशासाठी सरकार आहे काय? त्यामुळे हे सगळं जे चाललेलं आहे हे केवळ अजूनही सरकार स्थिर झाल्याचं लक्षण नाही। एवढं बहुमत मिळून हे सरकार अस्थिरच आहे। आणि अस्थिर कशासाठी तर हिस्से वाटणीवरून अजूनही अस्थिर आहे। अजूनही हिस्से वाटणी यांची बरोबर झाली नाही। यांना जे जे पाहिजे ज्यांच्या हिश्श्याला कमी जास्त झाला हे बोंबाबोंब सुरू आहे की मंत्र्यांना त्यांचे सचिव नेमण्याचे अधिकार नाही। म्हणजे जे केंद्रामध्ये मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये आहे तेच महाराष्ट्रामध्ये फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये होत आहे। अर्थात शिस्त म्हणून ते योग्यच आहे। जर तुम्ही शिस्त म्हणाल, एक शिस्त असते, जर मुख्यमंत्र्यांनी त्या शिस्तीच्या संदर्भात अशा प्रकारे काही ठरवलं असेल तर त्याच्यावरती फार टीका करण्याचं कारण नाही। पण ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे व त्यांचे लोक मोकाट सुटले होते 2-2.5 वर्षापूर्वी की आम्ही सांगू तसंच राज्य आणि मंत्रालय चालेल किंवा खाती चालतील, त्याला जर मुख्यमंत्र्यांनी लगाम घातला असेल आणि शिस्त आणण्याचा प्रयत्न केला असेल, ज्याला आपण अनुशासन म्हणतो, अनुशासन पर्व म्हणतो, तर त्याचं स्वागत करायला हवं।